चला मॅच इथे होते ऑन दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. कालेर कौशली येस आणि दोन खेळाडू या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणं देखील अनिवार्य आहे, याची देखील नोंद घ्या. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स हे 5 आणि 6 असतील. क्षमासवी 4 आणि 5 असतील. 6 खेळाडू आपण एका दिशेला तैनात नाही करू शकत. बाउंड्री लाईन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडूंचं असणं गरजेचं आहे. येस पॉइंट आणि कव्हर्स रिजनला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना विनंती, आपण अजूनही थोडं आत येण्याची आवश्यकता आहे. एक 10 पावलं आपल्याला अजून आत येण्याची गरज आहे. चला मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश असणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नंदू. येस पहिला चेंडू फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची ते सांगता होत्या. आणि येस अजून एक नियम आपल्यापर्यंत मी सुपूर्त करतो की आपण शॉर्ट खेळाडूचा जर वापर केला आणि तो खेळाडू लेट आल्यावरती त्यांना फलंदाजीसाठी लेट जावं लागणार आहे. जर एक षटक संपल्यानंतर खेळाडू आलाय तर बॅटिंगसाठी एक षटकाच्या समाप्तीनंतरच त्यांना बॅटिंग अलाउड करण्यात येईल, असे स्पर्धेचे नियम. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर दिलाय भिरकावून. अगदी मिड विकेट रिजनला टार्गेट करत असताना एक लॉंग आणि ह्यूज षटकार बघायला मिळतो आपल्याला. या 6 धावांनी धावफलक देखील सरसवलाय पुढे. 6 धावा धावफलकावरती देखील. तरी कशावरी थांबल्या, मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या, ग बायांनो का ग तुम्ही रुसल्या. फुल चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्कोर लेग रिजन वरती चेंडूला भिरकावून दिलाय. धावा मिळणार आहेत यावेळी देखील पूर्ण 6 धावा. अजून एक मोठा फटका, पुन्हा एकदा स्कोर लेग रिजनला टार्गेट करत असताना चेंडूला दिलाय डिस्पॅच करून 6 धावांसाठी. धन्यवाद. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 घनघाती प्रहार करत असताना सुनील यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके. पुन्हा एकदा अप्रतिम कनेक्शन बघायला मिळते यावेळी बॅटचं. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. काय फटका वसूल इथे करत असताना अगदी चेंडूला मैदानाच्या बाहेर अगदी पटरीवरती डिस्पॅच करून टाकलाय. ह्यूज षटकार बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि सलग येणारे 3 षटकार सुनील यांच्या बॅट मधून. प्रहार बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजांनी बॉडीवरती अटॅक करत असताना अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. 18 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू यावेळी दिशेपासून थोडेसे नक्कीच भरकटल्यात. लक्ष्यमच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. दोन्ही हात पंच समांतर करतील, व्हाईट बॉल घोषित करतील. अवंतर स्वरूपाची अजून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉटच्या चेंडूला पुन्हा एकदा फ्लॉटच्या बाहेर डिस्पॅच करत असताना सुनीलांच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार येतोय. या 6 धावेच्या निशाणी धाव फलकावरती. धावा आहेत 25 धावा. पहिल्या षटक इथे संपलाय. 25 धावा धाव फलकावरती. डीजे
येस, वन प्लेअर इन झालेत. तर दोन्ही संघांमध्ये इक्वल खेळाडू बघायला मिळतात आपल्याला. येस, 3 धावांची पॅनलाइज आहे, ती आपण आता ऍड केलेली नाहीये. ती इनिंग्सच्या नंतर शेवटी 3 धावा इथे ऍड करण्यात येतील. 25 धावा धावफलकावरती. त्या 25 धाव्यांवरती आपण बघितलं तर 4 षटकार सुनील यांच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाजी मार्कवरती चेंज. उदय येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. उदय पाटील ऑन द बॉलिंग ट्रॅक. आणि प्रथमच चेंडू फेस करत असताना जयेश पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये आपली बॅट रुवली आहे. बघत किती धावा हे खुटतात. पहिला चेंडू फर्स्ट बॉल फेस करत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट रिजन वरती चेंडू निघून जाणार आहे. 2 धावा तर कंप्लीट होतील. आणि येस, 2 धावा फेकी. अप्रतिम दर्जेदार फेकी बघायला मिळाली आपल्याला. अगदी आपण बघितलं तर 30 ते 40 मीटर अंतरावरून डायरेक्ट फेकी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या 2 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावतोय. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. उदय गोलंदाजी मार्कवरती. 27. पेनल्टीच्या धावा ऍड नाही केल्यात अजून. पेनल्टीच्या धावा इनिंग्स ब्रेक मध्ये ऍड होतील, टोटल मध्ये ऍड होतील, याची नोंद घ्यायची आहे. उदय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 षटकार बघायला मिळाले सुनीलांच्या बॅटमधून. जयेश आता फलंदाजी मार्कवरती. बघूया जयेश कशी बॅटिंग करतात. दुसरा चेंडू फेस करत असताना पुन्हा एकदा आपण बघितलं तर कवच रिजन वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन इथे चुकीची होती. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे. अजून एक एक्स्ट्राची धाव. 28 धावा धाव फलकावरती. व्हाईट बॉल इथे येतोय. उदय पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. त्याला हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळाला. तो अगदी हेलिकॉप्टर आपण बघितला तर उसळी घेतली नाहीये त्या हेलिकॉप्टरनी. अगदी जमिनी लगत तो चेंडू होता. कव्हर रिजन वरती पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतं. स्ट्राईक रोटेट होत आहे आणि सुनील येत आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत ही 4थी मॅच आपल्या स्पर्धेतील, ज्यामध्ये आपण 3 अर्धशतक बघितले. त्या 3 अर्धशतकांमध्ये 2 डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी अर्धशतक मारलेत. आता सुनील देखील त्याच वाटचालीकडे पुढे जात आहेत. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून नक्की झाल्यात. 29 धावा धावफलकावर. उदय पाटील गोलंदाजी मार्कवरती. सुनील असणार आहेत फलंदाजी मार्कवरती. मोर द विकेटनी मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चतुर गोलंदाजी म्हणावी लागणार आहे उदय यांची. कारण अगदी बॉडीवरती अटॅक केला होता. गोल्डन स्पॉटला इथे पकडून धरलाय आणि त्या स्पॉट वरून आपण बघितलं तर राईट हाय आर्म ऍक्शन आहे, त्यामुळे ती उसळी देखील अतिरिक्त बघायला मिळते. त्या अतिरिक्त उसळीमुळे आपण बघितला चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी चेंडू अंगाला आदळतोय. 1 धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा यावेळी हुकचा अप्रतिम फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन वरती झेलची शक्यता. ओढ कॅच. अप्रतिम झेल. खूप सुरेख झेल इथे कंप्लीट होतोय. जयेश यांची काही संपुष्टात येते. उदय पाटील यांनी पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय. देखील खूप चांगले बरसत आहेत, कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली आपल्या भेटीस आली आहे. पुढील चेंडू उदय पाटील यांनी कमबॅक करून दिला. अगदी पुढ्यातला चेंडू होता. बॉलस बॅक ड्राईव्ह बघायला मी इथे एलिव्हेशन नाहीये चेंडूवरती. लॉग ऑन रिजन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धावेवरती इथे सीमित करून ठेवलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि येस, चेंडू इथे हरवलाय. मिळणार आहेत 2 धावा. 2 धावेंनी धावफलक पुढे सरसावत आहे. येस, अजून एक नियम मी तुम्हाला नक्कीच सांगतो की जर चेंडू हरवला, आपण हात वर करायचा नाहीये. 4 धावा इथे कंपल्सरी धावून काढू शकतात बॅटर्स. 4हून अधिक नाही काढू शकत आहे. जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये हरवला असला तर. खूप चांगली कामगिरी मैदानाचं आपण बघितलं तर ग्रास कटिंग देखील करण्यात आली आहे. त्यामुळे असे दृश्य आपल्याला या 4थ्या मॅच मध्ये पहिल्यांदा बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. उदयांनी नक्कीच खूप चांगला कमबॅक केलाय.
यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न तिथे होता. अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन वरती एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. 2 धावा इथे होतील का कंप्लीट? बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्यात. चेंडू मिळालाय नक्कीच. खेळाडू वृत्ती आपण बघितली तर 40+ हे सर्वच खेळाडू नेहमीच एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना मैत्री मैदानाच्या बाहेर तेवढीच चांगली आहे आणि तेवढीच चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळते. षटक संपलंय. अप्रतिम षटक इथे उदय पाटील यांनी हाताळलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 34 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीच्या कमबॅकची आवश्यकता होती. तो कमबॅक नक्कीच उदय पाटील यांनी आपल्या संघाला करून दिलाय. आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत पंकज गोंधळ येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मेघनाथ यांचे बंधुराज देखील आहेत. चांगले अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी जाणले जातात. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करणार आहेत आणि फेस करणार आहेत त्यांना सुनील यांच्या बॅटनी नक्कीच पहिल्या षटकामध्ये आग उगळली होती, पण त्यानंतर उदय पाटील यांनी कमबॅक करून दिला. एकही आपण बघतो तर षटकार त्या षटकामध्ये आलेला नाहीये. फक्त 10 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅकची आवश्यकता होती. तो कमबॅक उदय पाटील यांनी करून दिला. आता बघूयात पंकज तशीच गोलंदाजी करतायत की पंकज वरती हल्ला करण्याचा प्रयत्न सुनील करतायत. त्या हल्ल्यावरती चोख प्रत्युत्तर गोलंदाज देणार आहे की त्या हल्ल्यावरती चोख प्रत्युत्तर बॅटर आपल्या बॅटनी देणार आहे. नक्की पावसाळी मान्सून क्रिकेट देखील एक वेगळं आव्हान, एक वेगळी परीक्षा आपल्या समोर घेऊन येतो. म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. कॉपीबुक स्टाईल फटके खेळणं तेवढं गरजेचं आहे. गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती फेस करणार आहे सुनील. ही बॅटल चांगली होईल. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल इथे बघायला मिळणार आहे आपल्याला. फर्स्ट बॉल पहिला चेंडू. एक वेगळ्या ऍक्शननी अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त आपण बघितलं तर स्विंग देखील होतोय आणि ऍक्शनचा विचार केला तर नक्कीच सुनील नारायण जर का चेंडू अगदी मागे ठेवून लपवून गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, प्रचंड वेगेवर स्वार होऊन चांगला चेंडू पहिला हाताळलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा भेट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तसंच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा अगदी टप्पा पडतोय राईट लेफ्ट हँडर बॅटरला. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्पिन देखील होतोय. अंगापासून लांब नेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नाखाली गोलंदाजाला वारंवार इथे मिळतंय यश. 2 चेंडू सलगची इथे येतात निर्धाव. पुन्हा एकदा यावेळी बॅटचं कनेक्शन अप्रतिम. चेंडूला भिरकावून दिलाय, अगदी डिस्पॅच करून टाकलाय स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे. किती धावा मिळणार आहेत? तर धावा इथे पूर्ण मिळणार आहेत 6 धावा. अगदी नावाप्रमाणे खेळ. 2 चेंडू पंकज यांच्या नावावरती राहिले तर पुन्हा एकदा त्वरित चोख प्रत्युत्तर इथे सुनील यांनी केलंय. आपल्या या आक्रमक खेळीमधील हा 5वा षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळतोय. गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती. अगदी पहिले 2 चेंडू आपण बघितले तर बॉडी पासून लांब ठेवले होते. स्पिन देखील झाला होता. अँगलने चेंडू बाहेर देखील निघाला होता. त्यानंतर आपण बघितलं घुटना खाली टेकवलाय, गुडघा खाली टेकवलाय. स्वीपचा अप्रतिम दर्जेदार फटका सुनील यांच्या बॅटमधून. खूप चांगला कॉन्टॅक्ट बॅटल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी देखील पुन्हा एकदा टप्पा पडलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाची देखील थोडीशी चूक होतोय आणि इथे 22च्या स्वरूपाने ही अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धाव येणं गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक केलाय. बॅटरची बॅट शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत नक्कीच 100% पंकज यांना यश मिळत आहे. चांगली गोलंदाजी, त्यावरती एक चांगला फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजांनी चांगला कमबॅक करून दिलाय. आणि क्षेत्ररक्षण देखील थोडस आपण बदल बघायला मिळतं कारण डावखुरे हाताचे फलंदाज आणि राईट हँडेड बॅटर दोन्ही बॅटिंग करत असताना पंकज पुन्हा एकदा सज्ज. एक वेगळ्या ऍक्शननी बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळी देखील चेंडू अगदी आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर
चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्येवरती लगाम लावायला यश मिळत आहे गोलंदाजांना. उदय पाटील यांनी ती सुरुवात केली होती, पंकज यांनी ती सुरुवात तशीच चालू ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एक षटकार नक्की झालाय तरी सुद्धा चांगला कमबॅक. 5 चेंडू आणि दिलेत फक्त आणि फक्त 8 धावा, त्यात एक षटकार देखील आहे. चांगली गोलंदाजी, पंकज गोलंदाजी मार्कवरती फेस करणार आहेत राजू. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनी पुन्हा एकदा बेगेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये आणि अजून एक लेग बॅटचा संपर्क आहे. अगदी इनसाइड एज. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फलकावरती. 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक. अगदी पहिलं षटक जे नंदू यांनी हाताळलं 25 धावा दिल्या, त्यानंतर उदय यांनी तो ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला, फक्त 9 धावा दिल्यात. आणि पुन्हा एकदा पंकज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे पण 1 रन वाढेल ना? नाही का? हा, वाईटचा 1 रन वाढेल ना? येस सर, वाईट +1 2 धावा आहेत, म्हणजे धावसंख्या 44 आणि अजून एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू षटकामध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सुनील बघायला मिळतात. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू षटकामध्ये. विकेट करण्याचा इथे देखील प्रयत्न केलाय आणि चेंडू इथे देखील निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. बॅटची लिडिंग एज इथे देखील लागते. या एका धावेने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. 45 रन्स ऑन द बोर्ड. यस, पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच मुंबई 50+ असोसिएशनचे आपण बघतोय तर अध्यक्ष राजू आहेत. फिरकीपट्टी म्हणून देखील अनेक वर्ष अनेक मैदानं ह्या खेळाडूंनी गाजवल्यात. गोलंदाजी मार्कवरती येतात. चांगलं कमबॅक नक्कीच गोलंदाजांनी करून दिला. पहिला चेंडू निर्धाव. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू अगदी आपण बघितलं तर ऑफ स्पिन होता, त्यानंतर या चेंडूवरती गती देखील कमी केली आणि टर्न देखील दुसऱ्या दिशेला करत असताना
अगदी आपण GTC वरती बघत असाल लाईव्ह घर बघल्या जे प्रेक्षक एन्जॉय करत असतील त्यांना देखील ही क्लिअरिटी बघायला मिळत असणार आहे. क्वालिटीचा कट. यावेळी मोठा फटका, यावेळी बॅटरच्या आर्क मधल्या चेंडूला फ्लॉटच्या बाहेर नक्कीच भिरकावून दिलाय. मिड विकेट रिजनला टार्गेट करत असताना अगदी डिस्पॅच करून दिलाय. ह्यूज आणि हँडसम षटकार बघायला मिळतोय आपल्याला. बॅटचं ब्लेड आता राजेश यांनी देखील ओपन केलाय. राजन यांनी देखील ओपन केलाय. मोठा फटका, 6 धावा. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा गतिशील हा चेंडू होत असताना थोडासा वेग या चेंडूवरती आहे. अप्रतिम गोलंदाजी. स्ट्राईक रोटेट होत्या. बाईस स्वरूपाने एक धाव मिळते. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा फ्लाईट देण्यात येते. तिथे एक धाव पूर्ण केली आहे. जलद गतीने ही धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा कॉल देखील केलाय पण तेवढी चांगली फेकी फॉलो थ्रू मध्ये आणि फलंदाज इथे होणारे बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. बघा प्रचंड वेगेवरती स्वार झालेत. खूप चांगली धाव तिथे घेतली आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स करत असताना बॅटरला इथे बाद केलाय. चांगली गोलंदाजी, त्यावरती क्षेत्ररक्षकाची अशी साथ मिळत राहिली तर नक्कीच मनोबल उंचावतं. आणि नक्कीच साई शेलार यांचं देखील आगमन झालंय. एक खूप चांगले खेळाडू, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. आणि निलेश दादांनी नक्कीच आम्हाला सांगितलं होतं की दोस्ती त्या दुनियातील राजा माणूस म्हणजे साई शेलार यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. NB चषकामध्ये कैलास स्वशी निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. सुनील यांची खेळी संपुष्टात आली आहे. ती देखील धावचित स्वरूपाने संपुष्टात आली आहे. फलंदाजी मार्क वरती बंटी येतात. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक इथे केलाय. राजू यांनी देखील चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. आणि या षटकाचा देखील विचार केला तर या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त 8 धावा आल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला राजन असणार आहेत. मोठा फटका राजननी मारला होता. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न केला पण यावेळी देखील खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतली पहिल्या चेंडूने. यावेळी थोडासा सबमरीन, थोडासा डीप होत असणारा हा चेंडू. पुन्हा एकदा कमी उसळी, बॅटरला कम्प्लिटली बीट करत असणारा अजून एक चेंडू. निर्धाव इथे येतोय. 3-4 षटकांची इथे समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 53 धावा धाव फलकावरती. फक्त पहिल्या षटकाचा विचार केला तर ते नक्कीच बॅटरच्या खात्यामध्ये होतं. एक आगळं वेगळं पारितोषिक बघायला मिळतं नक्कीच बाळा बोराडे यांच्याकडून, यांच्यासाठी क्षमा असावी. तर साई शेलार यांच्याकडून 4 दिवस जर सलग त्या चेअरवरती ते स्टँडिंग राहिलेत तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी असणार आहे. एक वेगळं पारितोषिक. पण आपण स्टँडिंग राहिलात तर, उभे राहिलात तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. संपूर्ण 4 दिवस उभे राहिलात तर आपल्या मेहनतीला दाद देणार आहे हे पारितोषिक. आणि मैत्री ह्या खेळाडूंची नक्कीच मैदानाच्या बाहेर आहे. तेवढी चुरस मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते पण त्याहून चांगली मैत्री मैदानाच्या बाहेर बघायला मिळते. हेच तर मजा, हेच तर आपल्याला आपलं ग्रामीण क्रिकेट शिकवत आहे. पुन्हा एकदा वळत मॅचकडे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन आणि संघाचा देखील पंकज येत आहेत. पहिल्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश यॉर्करचा वापर केला होता. डीप पॉइंट रिजन वरती चेंडू निघून जातोय. 2 धावा नक्कीच कंप्लीट होणार आहेत. आणि याच खेळाडूंनी केलेली ती फेकी आपल्याला आता देखील आठवते. पुन्हा एकदा चांगली फेकी केली आहे आणि 2 धावांवरती इथे सीमित करून ठेवलंय. 55 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असताना ज्या फायटिंग टोटलचा आपण विचार करतोय 60 ते 65 धावा नक्कीच फायटिंग टोटल असू शकतं. बघूया त्या 60 ते 65 धावा इथे बनवण्यामध्ये यश मिळत आहे का. 55 धावा धाव फलकावरती. कालेर आणि कशेली इथे प्रथम फाईट करत असताना, बॅटिंग करत असताना. यावेळी पुन्हा एकदा अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा पडल्यानंतर हातभर वळेल एवढा चेंडू आतमध्ये देखील आलाय पण चांगल्या स्पॉटवर त्याला लँड करणं देखील तेवढंच गरजेचं होतं. सुरेख गोलंदाजी, अगदी फसवी गोलंदाजी करतायत गोलंदाज पंकज.
गोलंदाजी मार्कवरती सुरेख गोलंदाजी, ऍक्शन देखील निराळी, एक वेगळी ऍक्शन, हाय आम आणि एक लफव्या पद्धतीचा चेंडू पुढे सरसवले, विकेट करण्याचा प्रयत्न केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुन्हा एकदा बीट होत आहेत, पुन्हा एकदा 22च्या स्वरूपाने ही धाव मिळणार आहे का? तर येस, पंच 22च्या भूमिकाने ही धाव मिळणार आहे, म्हणजे अतिरिक्त स्वरूपाची ही धाव जी बॅटरच्या खात्यामध्ये नक्कीच नाही जाणार आहे. बॅटरचा हा डॉट बॉल आणि संघाच्या खात्यामध्ये एक अतिरिक्त धाव. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे पंकजांनी. शेवटच्या स्पेलमध्ये, शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. काय या खेळाडूची संपूर्ण संघ वाट बघत होता. आल्या आल्या चौक प्रत्युत्तर त्यांनी आपल्या गोलंदाजीने नक्कीच दाखवलंय. पुढील चेंडू, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता, पण तो चेंडू नक्कीच अंगापासून लांब जात असताना राजू तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेकी देखील केली आहे, एका दावेवरती सीमित करून ठेवलंय. चला नाणेफेकीसाठी यायचंय. 4 षटकांचा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना काटेई गोविली विपक्ष नवापाडा मोठा गाव. बिग फायटिंग मॅच. काटेई आणि गोलिवली, नवापाडा आणि मोठा गाव. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे. येस, निलेश मात्रे आहेत. काटेई आणि गोलिवली संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल त्वरित आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, नाणेफेकी करणार आहोत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूयात पंकज यांच्यावरती हल्ला होतोय का? हल्ला करणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण बघितलं, फायटिंग टोटलच्या जवळ पोहोचणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढील चेंडू, पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केली. अगदी आपण बघितलं तर जे स्पिनर गोलंदाज असतात त्यांना फ्लाईट देणं गरजेचं आहे आणि तशीच फ्लाईट इथे पंकज अप्रतिम देतात. शेवटचा चेंडू आता इनिंग मध्ये शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर स्थगित, 57 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, 57 धावा धावफलकावर. षटकाराची नितांत आवश्यकता. बघूया षटकार येतोय का? यावेळी अप्रतिम गोलंदाजी. काय वळण घेतलंय चेंडूनी. अगदी विकेटच्या या दिशेपासून तर त्या दिशेपर्यंत चेंडूनी वळण घेतलंय. पहिल्यांदाच माझ्या कारकिर्दीमध्ये एक असा गोलंदाज, तो देखील टी क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल नाही तर अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये हातभर लांब वळवणारा गोलंदाज बघतोय. बघू शकता आपण स्लो मोशन कव्हरेज देखील बघू शकता. अगदी बघा आपण ऑफ स्टंपच्या बाहेर तो चेंडूची पिचिंग झाली. अगदी डोक्यावरून उसळी घेऊन चेंडू अगदी लेग स्टंपच्या वरून निघून जातोय. वॉट अ बॉलिंग. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच पंकज यांच्यासाठी, एक फिरकीपटूसाठी जोरदार मनापासून टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. चला टॉस साठी या. काटेई गोविली संघाचे कॅप्टन, गोलवली आहे का? गोलवली काटेई संघाचे कॅप्टन. येस, बघा दोन्ही संघांनी इथे नोंद घ्या. धावा झाल्या धाव फलकावर 57. 3 धावांची आपल्याला पेनल्टी होती, ती पेनल्टी ऍड करण्यात आली आहे, म्हणजे 60 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 61 धावा. गोलिवली आणि काटेई संघाचे कॅप्टन. येस, बिग फायटिंग मॅच. चला दोन्ही कॅप्टन झालेत. मी विनंती करतो आपले मुख्य मान्यवर अतिथी साई शेलर दादा, आपल्याला आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल कंप्लीट करून घ्यायचा आहे. येस, दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच असणार आहे. गोलिवली काटेई विपक्ष नवापाडा मोठा गाव. 4 षटकांची मॅच आणि त्या 4 षटकांमध्ये आपण बघितलं तर दोन्ही टीमच्या 2-2 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य आहे, गरजेचं असणार आहे, इम्पॉर्टंट आहे. स्पर्धेचे हे नियम. टॉस करण्यासाठी साई शेलर दादा स्वतः असणार आहेत. कॅमेरामॅन जीटीसी मध्ये आपण देखील बघू शकतात. नाणेफेकीचा कौल झालाय, कौल जिंकलाय. येस, नवापाडा मोठा गाव संघाने. निर्णय देखील त्वरित सांगायचा आहे. निलेश दादा मात्रे संघाची लीडिंग करत असताना अर्धशतक नक्कीच या खेळाडूंनी झळकवलंय. कालेर कशेली या संघाने आपण बघितलं तर 57 धावा बनवल्या. 3 धावांची पेनल्टी जी होती ती ऍड करण्यात आली. 60 धावा आणि जिंकण्यासाठी आता इथून बनवायच्यात वाघबिल नवघर या संघाला 61 धावा. याची नोंद घ्यायची आहे. जी 3 धावांची पेनल्टी आपण दिली होती ती पेनल्टी आपण इनिंग्स नंतर ऍड करणार होतो, ती ऍड आता झाली आहे. 61 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्यात. 61 रन्स. येस, आपण निर्णय नक्कीच कळवायचा आहे. निलेश दादा, आपल्याला विनंती असं, आपण गोलंदाजी करणार आहात. फलंदाजीसाठी गोलिवली आणि काटाई संघाला आमंत्रित केलंय.
चला सामन्याला सुरुवात करायची आपण त्वरित स्पीड अप. 57 धावा केल्या होत्या. 3 धावांची पेनल्टी ऍड करण्यात आली आहे. 60 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्यात चेसिंग कंपल्सरी आहे. जिंकण्यासाठी बनवायच्यात 61 धावा 61 रन्स. आजच्या दिवसात देखील आपण बघितलं 40+ ग्रामीण 2 गाव 1 संघ. उद्याच्या दिवसात देखील आपण बघणार आहोत ग्रामीण रेग्युलर 2 गाव 1 संघ. पहिलीच मॅच हे बिग फायटिंग मॅच असणार आहे. चला लक्ष असणार 61 धावांचं. मॅच ऑन. मॅचला करायची आहे सुरुवात. 5 षटकांची मॅच. 61 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. चला दोन्ही टीमचे 12th मॅन. आणि जर नक्कीच ओमकार सरासरीचा विचार केला तर 12.2 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. 61 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. कमबॅक अप्रतिम करून आपल्याला दाखवलं वाघबिल आणि नवकर या संघाने. कालेर आणि कशेली या संघाला 61 धावांचं संरक्षण करायचंय. गोलंदाजी मार्कवरती येतात बंटी. त्यांना फेस करण्यासाठी उदय पाटील आणि नंदू पाटील. पहिला चेंडू अगदी वाईड यॉर्करचा वापर करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली. बघा फेकी कुठल्या दिशेला. गोलंदाज यष्टीरक्षकाच्या दिशेला गेलेत आणि यष्टीरक्षकांनी फेकी केली आहे गोलंदाजी दिशेला. 2 धावा इथे मिळणार आहेत. चूक इथे घडते. नक्कीच चूक घडते. थोडेसे निराश देखील आपल्याला गोलंदाज बघायला मिळतात. यष्टीरक्षक देखील थोडेसे निराश बघायला मिळतात आपल्याला. येस 22च्या स्वरूपाने ह्या धावा असणार आहेत. म्हणजे बॅटरच्या खात्यामध्ये नाही जाणार आहे पण श्री गणेशा नक्कीच धावांचा होतोय. 12.2 ची सरासरी इथे राखण्याची गरज आहे. त्यातील 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. त्या देखील अतिरिक्त म्हणजे 22 स्वरूपाने इथे आल्यात. चेंडू अप्रतिम होता ओमकार. अगदी आपण बघितलं तर वाईडिश यॉर्करचा वापर केला. प्रचंड वेग होता. चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली झाली आहे. एका बाजूला डॉट बॉल जरूर आला होता. त्यानंतर एक्स्ट्रा रन्स मिळाला. त्याच्यावरती स्कोर कार्ड होणार. तेव्हा महत्वाचं आहे की धावा कशा येऊ ते येणं गरजेचं.
पुढील चेंडू पुन्हा एकदा बेखेटचा प्रयत्न केला, यावेळी अतिरिक्त उसळी नक्कीच मिळाली चेंडूला त्याच स्पॉट वरती. अगदी बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे, आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. ज्या वेगात तो बॉलिंग करतोय त्याचा रनवे बॉलिंग ट्रॅक आपण पाहिला तर ॲज अ फास्ट बॉलर जर टप्पा चांगला पडला ना मग इथे मोठ्या मोठ्या फलंदाजांना तो शांत ठेवणार. समोर उदय पाटील ज्याच्या नावावरती फार मोठे विक्रम आहेत, 6 बॉल 6 षटकार असतील. मीरा भाईंदरचं क्रिकेट त्या सोबतीनं पालघरचं क्रिकेट जर का तुम्ही पडताळून पाहिलं, उदय पाटील या नावाचा एक वेगळा दबदबा. जितू पॅकर नवघर या टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट तो खेळतो, मग रेग्युलर फॉर्मॅट असू दे 40+ फॉर्मॅट असू दे. अनेक मोठ्या मोठ्या नामांकित खेळाडूंचा आदर्श आयडॉल कोण जर तुम्ही मीरा भाईंदरमध्ये विचारलं तर अनेक होटांवरती नाव येतं. उदय पाटीलचं एक आदर्श खेळाडू आज कल्याण डोंबिवली नगरीमध्ये आला, त्याचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. धन्यवाद ओमकार दिलेल्या माहितीबद्दल. खूप चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहेत. लेजंड्स क्रिकेट आपल्याला हे बघायला मिळणार आहे आज, कारण ही स्पर्धा देखील अशा एका लेजंडनीच आयोजित केली आहे, निलेश म्हात्रे. जो बॅटर अगदी दोन्ही दिशेला बॅटिंग करण्यासाठी जाणले जाणार आहेत. गोलंदाजांनी नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. तीन धावा धाव फलकावर. पंटी गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू अगदी ब्लॉक होलच्या चेंडूला स्लॉट मध्ये आणलाय आणि भिरकवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केलाय. स्लॉटच्या चेंडूला फ्लॉटच्या बाहेर काव कॉर्नर रिजन वरतून भिरकावून दिलाय. उत्तुंग षटकार 6 धावेंसाठी. काय अप्रतिम फटका बघायला मिळतो आपल्याला ओमकार. अगदी पुढ्यातला चेंडू होता, त्यात वेग देखील प्रचंड होतं, पण तरी देखील आपल्या शॉटला टायमिंग देणं रबर बॉल क्रिकेटमध्ये किती गरजेचं असतं. केतन पाटील हे ते नाव ज्या नावानं नेहमीच वाघबिळसाठी ठाणे जिल्ह्यासाठी असेल नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलं. आणि आज आपण पाहता व्यासपीठावरती नुकताच शुभारंभ झाला. दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही व्यक्तिमत्व, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी साईदादा शेलार यांचं स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहता. निवृत्ती बुवा म्हात्रे स्मृती चषक आणि निलेश म्हात्रे साई शेलार ही 3 नावं ज्या नावाने कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटला शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत पोहोचवलं. तिकडे पोहोचवलं तर पोहोचवलं आणि बॉलला देखील शारजाच्या मैदानावरती जाऊन मैदानाच्या बाहेर मारण्याचा कामगिरी ज्या खेळाडू केली. अर्नोल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट साई शिवाजी शेलार यांचं देखील करूयात सलगच्या दुसऱ्या मोठ्या फटक्यानं हार्दिक हार्दिक स्वागत. बट इथे घडलंय काय, टिपलाय तिकडे झेल आणि फलंदाज होतो बाद. खूप चांगला झेल इथे टिपण्यात आला होता. अगदी यावेळी बघितलं तर आपण सबमरीन होत असलेला तो चेंडू लोअर फुल टॉस चेंडू बनवला, त्यावरती पुन्हा एकदा आपण बघितलं तर काव कॉर्नर रिजनला टार्गेट करत असताना फटका फसला, मिस टायमिंग तो स्ट्रोक झाला आणि तेवढाच चांगला झेल देखील तिथे टिपण्यात आला होता. पण असं म्हणतो ना ओमकार की टी बॉल क्रिकेट हे वेगळं आव्हान आपल्या समोर घेऊन येतं, तेव्हा आपल्याला खेळत असताना मेरिट वरती खेळावं लागतं. अगदी आपण बघितलं कॉपीबुक स्टाईल फटके खेळावे लागतात. जर आडव्या बॅटने खेळण्याचा आपण प्रयत्न केला तर आपली विकेट जाऊ शकते आणि तसंच दृश्य बघायला मिळालं. हाच चेंडू जर कव्हर्स रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न केला असता नक्की चौकार किंवा षटकार मिळाला असता. नो डाऊट अट ऑल. केतनची बॅटिंग आहे ना तीच आहे. केतन अगदी थांबला तर तुपाशी नाही तर उपाशी, अगदी याच खेळासाठी त्याला ओळखलं जातं. केतनची बॅटिंग जेव्हा जेव्हा पाहिली ना ऑलवेज एक इनिंग पूर्ण ठाणे जिल्ह्याला नेहमी आठवणीत राहतं. बाग तौजाची ज्यावेळी नाईट क्रिकेट स्पर्धा व्हायची आणि अगदी 7 विकेट गेल्यानंतर ज्यावेळी 4 ओव्हरमध्ये अवघ्या 19 वरती होती ना वाघबीळ, आणि त्या काळात त्यांना रायगडच्या क्रिकेटमध्ये वाघबीळ नावाचा दबदबा होता आणि याच केतन पाटीलने येऊन 6 बॉल 6 षटकार मारले होते. आणि एका बाजूला आपण पाहता षटकारांचा राजा साई शेलार देखील आपल्या सोबत आला. निलेशदा मात्रे अगदी त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी मागच्या मॅच मध्ये साईदादा तुझ्या माहितीसाठी अर्धशतक आलं. या मॅच मध्ये देखील काहीतरी स्पेशल नक्कीच येईल अशा अपेक्षात. गोलंदाज सच्चे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे केलाय. टॉप एज बॅटची यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच इथे होते ड्रॉप. निर्धाव चेंडूची इथे येते सांगता. चांगली गोलंदाजी केली, नक्कीच अप्रतिम गोलंदाजी इथे राहिली आहे. अगदी कमकुवत लक्ष आपल्याला बघायला मिळतंय. तर बंटी गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि चांगली गोलंदाजी केली. नक्कीच एक षटकार त्या षटकामध्ये आलाय, तरी देखील अप्रतिम गोलंदाजी म्हणूयात आपण. एक षटक संपलं मैदानावरती. पहिलं धावा आले धावफलकावरती 10.
टार्गेट चांगलं सेट झालं या मॅचमध्ये आणि ही स्पर्धा आहे ना एकही टीमला सहजासहजी मैदान सोडू देत नाहीये. मागचा सामना आपण पाहिला 61 धावा उभ्या झाल्या. कधी उभ्या झाला? ज्यावेळी 2 ओव्हरमध्ये फर्स्ट इनिंग 41 आल्या, सेकंड इनिंग ज्यावेळी सुरू झाली 6 बॉल 22 करत 20 आले होते. पहिलं षटक संपलं 10 धावा धावफलकावरत. लास्ट बॉल सिंगल घेतली आहे का? 61 धावेचं टार्गेट आहे. 9 धावा झालेत. 61चं लक्ष. ओव्हर नंबर 2 सॉरी 58चं टार्गेट आहे आणि पेनल्टी 3 असे टोटल 61. व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हरचा कॉल या ठिकाणी करण्यात आला. एक 61 धावेचं लक्ष. पुन्हा एकदा अजून एक चेंडू आपण बघतोय तर हा चेंडू नक्कीच नो घोषित करण्यात येणार आहे. ह्याच्या मागचं कारण ओमकार आपण बघितलं, मागचा चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा होता, त्यावरती पंचांनी दंडित केलं होतं, वॉर्निंग दिली होती 1 फॉर द ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत आहे. नो बॉल आणि आता हा चेंडू असणार आहे फ्री हिटचा चेंडू. जसं तू उल्लेख केला होता सुदय पाटील एक मोठे फलंदाज आहेत, आता त्यांच्यासाठी हा फ्री हिटचा चेंडू एक वेगळं आव्हान असणार आहे. सेकंड बाउन्सर या ओव्हर मधला आला, त्यामुळे अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी नो बॉल घोषित करण्यात आला आणि या फ्रीच्या बॉल वरती एक मोठी नामी संधी आहे या ठिकाणी फलंदाजाला. स्कोर आपण पाहता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. 11 धावा धावफलकावरत. पेनल्टीच्या 3 रन या मॅच मध्ये काय घडवतील त्याकडे लक्ष नक्की लागेल की मॅच शेवटपर्यंत जाईल. अजून एक्स्ट्रा बाउन्स आणि पुन्हा एकदा नो बॉल म्हणजे फ्री कंटिन्यू आहे. लगातार आपण पाहिलं व्हाईट बॉल नो बॉल्स येतात. कंट्रोल कशावर नाहीये तर उसळीवरती नाहीये. टप्पा प्रॉपर आहे, फक्त थोडं पुढे यायला हवा. इथे फटका फसला, मिस टायमिंग आहे, माझा फ्रीचा बॉल आहे, त्यामुळे फिल्डर्स देखील मागे वाट पाहतात डीप मध्ये लॉंग ऑनला आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहता 2 रन्स या ठिकाणी पूर्ण झालेत नंदू आणि उदयच्या दरम्यान. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 13-14 या आकड्यावरती. टार्गेट या मॅच मध्ये चांगला सेट झाला. मागच्या मॅच मध्ये देखील हेच लक्ष होतं. डिफेन्स झाला होता, 1 धावेनं तो सामना जिंकला होता चिकनगर आणि पिसवली टीमनं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. लाईन चेक केली जाल. मुन्ना पठाण सरांचा इशारा तो व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन आणि गोलंदाजाचं नातं ते काही संपायचं नाव या इनिंग मध्ये घेत नाहीये. फुल चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी झेलची शक्यता असणार आहे, पण चेंडू बघा हवेच्या वेगाने इथे सीमा रेषा करतोय पार. अजून एक येतोय मोठा षटकार. वॉल शॉट. उदय पाटील नावाप्रमाणे खेळ करत असताना अगदी आपण बघितलं तर एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येतात, त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, बॉडीवरती अटॅक केला, त्या चेंडूला देखील हुकचा खूप चांगला फटका बघायला मिळतो ओमकार. नाही, ज्या अनुषंगानं गॉड ऑफ क्रिकेटनं स्ट्रेट ड्राईव्ह वरती किती आणि विराटनं कव्हर ड्राईव्ह वरती किती धावा जमवल्या ह्या अगणित आहेत ना, तसंच उदय पाटीलला पूल वरती किती धावा जमवल्या टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटमध्ये ते देखील अगणित. कारण पूल आला त्याचा फेवरेट शॉट आहे, तुम्ही कितीही जोरात टाका, मग एकदा का हाफ ट्रॅकर त्याच्या नजरेसमोर आला, जसं वाघासमोर हरिण यावी तिची शिकार अगदी काही क्षणात व्हावी. उदय पाटील देखील गोलंदाजासोबत तोच अत्याचार करताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकारानं ना मागच्या ओव्हरमध्ये जो दबाव आला होता, स्पेशली त्यामध्ये घडलं काय होतं, केतन जो डावखुरा त्याचा विस्फोटक बॅटर होता, मॅचचा रिझल्ट लावण्याची ताकद ठेवत होता, त्याची विकेट गेली. देन तदनंतर झालेलं हे पलटवार वाघबीड आणि टीम नवगरसाठी चांगला आहे. पुन्हा एकदा फटका, यावेळी समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि बनून राहतील प्रेक्षक. चालला बॉल गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर पिक केला ऑन द राईज लॉंग ऑनच्या वर एक कडक षटकार येतोय. अप्रतिम फटका बघायला मिळतोय. नक्कीच जसं तू म्हटलं होतं आर्कचा चेंडू आहे, स्लॉटचा चेंडू आहे, प्लॉटच्या बाहेर भिरकवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नाला यश मिळत आहे. आणि आपण बघितलं तर खूप कमी आपल्याला रेनी क्रिकेट मान्सून क्रिकेटमध्ये असं बघायला मिळतं की हवेच्या दिशेने देखील चेंडू निघून जातो, पावसाचा वेग नाहीये, सकाळपासूनच पाऊस अगदी आपल्याला कमकुवत बघायला मिळतोय. आणि 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत विकास यांनी दिलेत 18 धावा. विकास हे नाव नक्कीच भरपूर चर्चेत आहे. 18 धावा धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलाय, कमबॅक, अप्रतिम कमबॅक केलाय. अशाच कमबॅकची आवश्यकता इथे असणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल इथं, त्या डॉट बॉलची नितांत आवश्यकता, नितांत गरज होती. तो डॉट बॉल नक्कीच विकासांनी प्रोड्यूस करून दिला. ओमकार, कोणत्याच फास्टर बॉलरला आवडत नाही की मी 3 बॉल मध्ये 18 दिलं, अगदी तेच कानावरती पडलं आणि त्यानंतर रागात एक आला खतरनाक बाउन्सर. यावेळी देखील चांगला आहे.
टप्पा पडला. आता आपण ज्याची चर्चा करत होतो ना की कंट्रोल कशावरती नाहीये तर टप्प्यावरती नाहीये. जिकडनं बॉल जास्त उसळी घेतोय 6 मीटर झोनच्या मागे पडतो ते आता प्रॉपर पिचिंग होतीये. आणि या विकेटवरती रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती तुमच्याकडे हाफ ट्रॅकर जोरात टाकणारा बॉलर आहे ना तर या मैदानावरती तुम्ही सर्वाधिक सक्सेसफुल बॉलर आहात. अजून एक चांगला बॉल ज्या टप्प्याची चर्चा आपण करत होतो. रेल्वे ग्राउंडचं मैदान, फाईन लेगला बाउंड्री नाही आहे, लॉंग लेगला रन्स नाही आहेत, जिकडे घोषांकित क्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी ग्राउंड ॲडव्हान्टेज तुम्ही राईट बॅटर्सच्या अगेन्स्ट उचलू शकता आणि ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि भला तो सब भला ज्याला म्हटलं जातं त्या टॅगलाईनवरती हे षटक राहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावर 27 धावा. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18 आणि जिंकण्यासाठी 34 धावाची गरज. येणारे 18 बॉल 34 धावा. पारडं थोडा भारी झाला कारण 9 विकेट्स हातामध्ये. एका बाजूला मेघा गोंधळ घेऊन आला आपली आर्मी, आपली सेना, अर्थातच मेघा वाघबीळ आणि त्याच्या सोबतीनं नवघर हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा तुम्ही घोटबंदरचं त्या विभागातलं ठाण्याचं क्रिकेट पाहायला, अनेक मोठ्या स्पर्धा त्या विभागामध्ये रंगतात. त्या विभागातील दादागिरी प्रस्थापित करणाऱ्यांपैकी एक या वाघबीळ, त्यानंतर वर्तकनगर, सध्या तुम्ही नवघरला पाहताय, कासार वडवली, मोगरपाडा, ही अशी काही नावं. तिथल्या अगदी प्रॉपर टीम एक कोणती घेऊन यायची जिकडे बॉलिंग युनिट असेल, बॅटिंग युनिट असेल. वर्तकनगर अशा मोठ्या टीम्स आहेत. तिथनं मेघादादा आज घेऊन आलाय तो म्हणजे नवघरला. कारण त्यांना माहिती आहे 40+ सितारे कोणाकडे आहेत तर नवघरकडे आहेत. आणि आज नवघरचे सितारे आणि वाघबीळचे तारे एकत्रित आलेत. समोर काल्हेर आणि कशेळी भिवंडी विभागातनं जे एक मोठ्या क्रिकेटसाठी ओळखले जातात. त्यामुळे मॅच संपली नाहीये कारण हे षटक जर बंटीचं चांगलं आलं पुन्हा एकदा मॅच ऑन होणार आहे. नक्कीच ओमकार, बंटीच्या या षटकाची नितांत चांगलं होण्याची आवश्यकता आहे. बघा बंटी यांनी तेच पुन्हा एकदा आपल्याला करून दाखवलंय. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे. तो टप्पा असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. अगदी त्या टप्प्यावरती गोलंदाजी आता होत्या. बॅटरच्या आर्क पासून तो चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी वाईडिश यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप चांगली गोलंदाजी होत्या. चारी खांदी पब्लिकचा किंग तेजा बैलाचे मालक बडीशेट यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करत स्वागत. सॉरी गजाबाय फुल केलंय आणि हा पण चाललाय यावेळी नंदूच्या बॅट मधनं. आणि हा येतो षटकाराचा वाघबीळ ब्रँड. वाघबीळचं क्रिकेट जर का तुम्ही मागे काही वर्ष जाऊन पडताळून पाहिलं, पंकज असेल, मेघा असेल, नंदू असेल, त्यानंतर केतन असतील, ही सगळी ती दिग्गज नाव आहेत ठाणे क्रिकेटची, ज्यांनी घोटबंदर बेल्टला ग्रामीण क्रिकेटच्या पटलावर त्या खऱ्या अर्थानं ओळख दिली. आणि मोस्ट ऑफ जे क्रिकेट आहे ना वाघबीळनं ठाणे, भिवंडी आणि जास्तीत जास्त रायगडमध्ये खेळलं आणि एक वेगळा डंका राहिला या टीमच्या नावाचा. नक्कीच बघा या षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसवत आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झाला. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती बंटीचे हे काही चेंडू अतिशय निर्णायक असणार आहेत. पुढील चेंडू प्रचंड वेगेवरती स्वार झालाय, बॉडीवरती अटॅक केलाय आणि अटॅक करत असताना अगदी चारोखाने छेद, जसं ओमकार तू म्हटलं तसंच करत असताना पूर्णपणे प्ले अँड मिस झाले तिथे बॅटर. अजून एक डॉट बॉल. षटकार आलाय. गोलंदाजावरती वर्चस्व बॅटरनी दाखवलं. लगेच गोलंदाजांनी कमबॅक केलाय. हेच तर क्रिकेट आहे ना. म्हणून तर म्हटलं जातं ना सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. यशाचा एक प्रवास, त्याची सुरुवात करायची, शेवट कुठे होईल माहित नाही. चांगला बॉल बॅटशी लागली, एकडा रन्स मिळणार नाहीये. अजून एक डॉट बॉल. षटकार खाल्ल्यानंतर बंटीनं जशी त्याच्या समोर धोक्याची घंटी वाजवली ना, आता तो देखील सांगतो डिंग डॉंग, वॉर्निंग बेल वाजवला जातात. आता चांगल्या बॅटर्समोर चांगली बॉलिंग होती. टार्गेट 61चं घाम फोडणाऱ्या मैदानावरती ही मॅच त्या प्रेक्षकांना जी मॅच अगदी बारकाईनं पाहतात. कधी सामना वाघबीळ त्या सोबतीनं जातोय नवघरला तर कधी काल्हेर आणि कधी कशेळीला. यावेळी फुलटॉस चेंडू आहे. अगदी नक्कीच भीमर पद्धतीचा हा चेंडू होता. एक्झिक्यूट करायचा स्लोअरवर नक्कीच होता ओमकार. आपल्याला सर्वांना माहित आहे की फिंगर्स रोल तिथे केले होते. भीमर पद्धतीचा हा चेंडू देण्यात आला. तिथे मिळणार No+1 2 धावा आणि पुढील चेंडू येणार असणारा फ्री हिटचा चेंडू. म्हणजे फलंदाजासाठी नक्कीच असा एखादी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. जिथे विकेट गेली तरी ती विकेट ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. जर आपण बघितलं तर 9 चेंडूवरती फक्त 4 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. ज्यातली सर्वात मोठी आणि माहीत असलेली बाजू म्हणजे रनआउट. अजूनही 3 पद्धती आहेत. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड झालं. अनेक अजूनही 2 पद्धती आहेत ज्या नक्कीच आपण सांगूयात. बंटी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. फ्री हिटचा चेंडू. बॅटिंग मार्कवरती मोठा हिट, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. उसळी कमी मिळाली, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि यावेळी चांगलं एक्झिक्यूट नक्कीच ओमकार करून दाखवलं. फ्रीट वरती कमबॅक फार गरजेचं होतं आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाते.
36 धावफलकावरती लागलेत. 61चं लक्ष, अजूनही 25 धावेचा प्रवास या मॅच मध्ये बाकी आहे आणि या ओव्हरमधील बॉल अजूनही शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजेच अंतिम एक म्हणजे 13 बॉल 25 हा महत्वाचा बॉल आहे. इथे बॉलिंग करणाऱ्या टीमला थोडीशी मेहनत करावी लागेल जेणेकरून अंतिम 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 12 ते 11 पर्यंत रिक्वायर रन रेट राहू शकेल आणि या विकेटवरती ते नक्कीच चांगलं आहे. 13 बॉल 25 धावा समोर आहे उदय पाटील. बंटीचा यॉर्करनं शांत ठेवलाय. महत्वाचा बॉल आहे आणि एनी फॉर्मॅट T20 असू द्या, टेस्ट क्रिकेट असू द्या, ODI फॉर्मॅट असू द्या, ज्या बॉलचा रिस्पेक्ट क्रिकेटच्या पटलावरती केला जातो. म्हणून वीरेंद्र सेहवाग म्हणतात क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान व्हायला हवा. एक गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि सेकंड परफेक्ट यॉर्कर. त्याला डिफेंड करताना आपण तिथे पाहिलं बॅटिंग करताना उदय पाटीलला, कारण त्याला देखील माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. येणारे 12 बॉल 25 धावेची गरज आहे. मॅच कंप्लीट ऑन आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा म्हात्रे स्मृती चषक पर्व 2 आणि आम्हा डोंबिवलीकरांना ज्या स्पर्धेवरती गर्व त्याचं पर्व 2 आणि दुसऱ्या पर्वात तुम्हाला 40+ 2 गाव 1, 40+ ओपन फॉर्मॅट, ग्रामीण फॉर्मॅट 2 गाव 1 आणि व्यावसायिक क्रिकेटचा तडका तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काहीच बाकी नाही ठेवलंय. निलेश म्हात्रे अँड कंपनी NB ग्रुपनं स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत या स्पर्धेमध्ये जे जे पाहिजे ना, कारण कल्याण डोंबिवली कलेची भूमी आहे, कल्याण डोंबिवली क्रीडा क्षेत्राची भूमी आहे, साहित्य, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे कल्याण डोंबिवलीकर आणि त्यातल्या त्या कल्याण डोंबिवलीतील ऐतिहासिक रेल्वे ग्राउंडचं मैदान, तिथे क्रिकेटचा थर्रार NB ग्रुप सोबत. अजून एक चांगला बॉल नंदूसाठी. थोडा वेळ नंदूला देखील शांत ठेवला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजन. बॉल शिल्लक आहेत 12, रन करायच्यात 25. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये जर आणि तर मधलं सगळ्यात मोठं अंतर काय तर उदय आणि नंदूची विकेट. या 2 पैकी एकही बॅटर मैदानावरती थांबला तर त्या प्लेयर्स डगआउट मध्ये मेघाला माहिती आहे एक थांबला ना तर मॅच संपून येणार. आपल्याला मैदानावरती पुढच्या मॅच साठी तो थांबवणार. 11 बॉल 24 ची गरज आहे आणि तो सर प्रयत्न नक्कीच राजन यांना देखील करावा लागणार आहे. एकमेव असे गोलंदाज ज्यांच्यासाठी संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, त्या देखील त्या यॉर्करसाठी. तो एक्झिक्यूट होणं किती गरजेचं होतं यावेळी बघा. पुन्हा एकदा फिंगर्स रोल करायचा प्रयत्न केला. चेंडू हातामधून निसटलाय. पंच नो बॉल घोषित करणार आहेत. बीमर चेंडू असणार आहे आणि येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आणि संधी आपण कुणाला देतोय, कुठल्या बॅटरला देतोय ओमकार? एक्स्ट्रा रन्स भरपूर येतात म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटच्या पटलावरती विजय त्याचा होतो जो शेवट गोल करतो. जसा पहिल्या मॅच मध्ये मनोज पाटीलनं केला टीम काटे आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहिलं होतं गोळवलीला. इथे फटका चांगला फ्री हिट आणि ऑन साइडला बिग 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 हिट. नाम तो सुना होगा. उदय पाटील त्याच्या बॅट मधून येतोय. नवघरचा भाईंदरचा ब्रँड खणखणीत षटकार. व्हॉट शॉट. येस 44 धावा धाव फलकावरती. जे लक्ष आपल्याला वाटत होतं फाईट होईल कुठेतरी, पण तिथे एक चुकीचा चेंडू फेकण्यात आला. अगदी आपण बघितलं स्लोअर पण एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू हातातनं निसटला आणि त्यानंतर आर्कचा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू फेकला. प्लॉटच्या बाहेर भिरकवण्यामागची ओळख या खेळाडूची आहे. त्या ओळखीप्रमाणे नावाप्रमाणे खेळ करत असताना एक मोठा फटका येतोय. मोठं नाव लालचंदाना, एक मोठं नाव भीमंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं. मात्र कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव. रबर बॉल क्रिकेट कालेर कशळी थोडस कमी खेळत आहे आणि या मैदानावरती यांना आता त्यांना काहीतरी असं करून द्यायचं जे त्यांच्या क्रिकेटला शोभेल. हा फुल टॉस. इथे चुकीला माफी नाहीये. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बाट मारा मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आणि तुम्ही फुल टॉस कोणाला टाकताय जो या विजयाचा शिल्पकार आहे आणि या षटकारानं अर्धशतक मैदानावरती पूर्ण झालं. इथून कमबॅक होईल का? इथून कमबॅक करण्यासाठी या बॅटरला आउट करणं गरजेचं आहे. राजन यांच्याकडे तो एखादी चांगला चेंडू आहे का? पुन्हा एकदा फुल टॉस. सलग 3 चेंडूंवरती सलग 3 बिग हिट करत असताना आपला नाव इथे या रेल्वेच्या मैदानावरती देखील लिहून ठेवलाय. उदय पाटील असणार आहेत. बॅक टू बॅक 3 चेंडू, 3 मोठे बिग हिट, 3 षटकार, 16 चेंडू आणि वैयक्तिक 33 धाव्यांवरती खेळत असणारा हा खेळाडू. व्हॉट अ शॉट. नाही म्हणालो ना आताच काही वेळापूर्वी दोघांपैकी एक थांबला ना तर तो आपल्या टीमला थांबवेल मैदानावरती आणि आता ते झालं. रिझल्ट लागला 4 ओव्हरमध्ये मॅच कदाचित ओपन, कदाचित या बॉलवरती फिनिश. 8 बॉल 5 रनची गरज आहे. आता ओव्हर द विकेट आलेत. आता बॅटच्या समोर स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सी गोज कडक कडक
कडक बॅटिंग आणि हा शो उद्या पाटील नावाचा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या नवघरच्या सिताऱ्यासाठी. ग्रेट नॉक. काय बॅटिंग केली आहे, 4 चेंडू 4 षटकार. पण बघितलं बॅक टू बॅक 4 चेंडूंवरती 4 षटकार मारणारा हा पहिला खेळाडू आहे आणि पहिला खेळाडू या रेल्वेच्या मैदानावरती आहे. ओमकार, नक्कीच या खेळाडूंनी ही कामगिरी अनेक वर्ष अनेक ठिकाणी केली आहे. आज त्यांनी रेल्वेच्या मैदानावरती देखील करून दाखवली आहे. आपलं नाव आहे त्या नावाला साजेशी कामगिरी देखील त्यांनी करून दाखवली आहे. तर हार्ड लक सुनील दादा, द ओनर ऑफ भिवंडी. एक मोठं नाव. क्रिकेट खेळावं कसं, क्रिकेट जगावं कसं हे ज्यांना नेहमीच कालेर गावाला शिकवलं असं कालेरचं एक मोठं नाव सुनील दादा पाटील, त्यांचं देखील आम्ही करतो हार्दिक स्वागत. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देतो आणि सामनावीराचा पुरस्कार आहे तो जातोय एका हाती. सामना ज्यांना जिंकून दिला टीम नवघर आणि वाघबीळला, अर्थातच मेगा गोंदे ठरलाय मॅन ऑफ द मॅच अगदी त्याच्यातर्फेच आहे. आणि आपण पाहताय सामनावीराचा पुरस्कार उदय पाटील या ठिकाणी घेऊन जातील. हे वाटीचा लगीन जमला